लिहायचं. पंचांची भूमिका पार पाडायचं. चांगला दिवस आणि आज दिवसाला झाली सुरुवात. पहिली मॅच संक्रांतीचा दिवस आणि इथनं आज थेट उद्यापासून दिवसामध्ये वाढ होणार. जो दिवस कमी बघितला तो दिवस आजपासून वाढणार. आज सूर्य जास्त वेळ आपल्याला मात्र आकाशात दिसणार. संक्रांतीचा दिवस सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. विसरून सारे राग रुसावे, आकाशी स्नेहाचा पतंग उडवू, मधुर तिळगुळाच्या साक्षीने कुटुंबात आनंद वाढवू. तुम्हा सर्वांना आमच्याकडनं, आमच्या कमिटीकडनं मकर संक्रांतीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. ओलवात मैदानाकडे जिथे सामना होतोय सुरू, उद्घाटनी आणि पहिला सामना कोळेगाव विरोधात नावाळी या दोन टीम मध्ये मॅच मैदानावरती सुरू होते. टॉस जिंकला नावाळीने फिल्डिंग करायचे प्रथम निर्णय घेतला आणि इथनं फलंदाजीचे इन्व्हाइट केलं. कोळेगाव संघाला सलामी जोडी मैदानावरती उतरली. एका बाजूला विजय मात्रे तर एका बाजूला हिरामन मात्रे. बॉलिंग ट्रॅकवर होतं पहिल्या षटकामध्ये नवनाथ सालुंके. खूप मोठं नाव आहे क्रिकेट मधलं. रेग्युलर मध्ये खूप सारे इथं बघितलं होतं आम्ही नवनाथ सालुंकेंना रतनबुवा चषक मध्ये. मला तर वाटतंय माझं वय खूप छोटं होतं तेव्हा तेव्हा हे नाव लौकिक आला होतं. पहिलाच बॉल हवेमध्ये, झेलची शक्यता नाकारता येणार नाही पण झेल ड्रॉप झालाय. एक सोपा झेल ड्रॉप झालाय. विजय म्हात्रेला पहिल्या बॉलवरती मिळालेलं जीवदान. नवनाथ सालुंकेच्या चेहऱ्यावरती थोडीशी नाराजगी आणि आता या झेलचा कितपत फायदा घेतला जाईल. सामना सुरू झाला. दोन्ही संघांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा. पहिलाच बॉल झेल ड्रॉप झाल्यानंतर इथे मात्र कमबॅक राहिल्या. बॉलवरती डॉट बॉल येतोय टप्पा पडल्यावरती. रक्षकाचा हातामध्ये डॉट बॉलची संगता होती. पहिल्या षटक मंडेटरी पॉवर प्ले. हो, बॅटची कडा घेतली. वेल झेल एस्टॅनच्या मागे एका हातात सिंगल हँड टिपलेला झेल. फलंदाज बाद. एक वरती पहिला धक्का कोळेगाव संघाला. फटका इथे चांगला आहे. बॉल चालाय लॉंग ऑनला. आल्या आल्या हेमंत म्हात्रेने फेकून दिले बॉल. दुसऱ्या टप्प्यावर चालाय सीमारेषेच्या बाहेर. पहिला चौकार.
वरती इन महाजकाल डबल फिगर दुहेरी अंकाने 10 धावा धावफलकावरती आपण बघतो. फिल्डिंग मध्ये पुन्हा थोडस बदल. लॉंग ऑफ थोडासा डीप मध्ये सरकवण्याचा प्रयत्न चालू आहे. 3 फिल्डर थट्ट्याचा कालचा बाहेर स्विच हिट करायचा पुन्हा प्रयत्न. पुन्हा फसलाय प्रयत्न एमन मात्रेचा. पायावरती बॉल लागतोय. एक धाव जरूर मिळाली इथं धावफलक एकने अजून पुढे 11 वरती आपण बघतो. 2 गडी गमावले खूप लवकर कोळेगाव संघाने. 11 वरती धावसंख्या 2 चौकार हेमंत मात्रेच्या बॅटमधून आलेत. स्ट्राईकला सरकला आपण बघतोय. फलंदाज निलेश जाधव इन ॲट नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती आला. मिड विकेट सज्ज. लॉंग ऑन सज्ज असेल. हो फुल टॉस बॉल दिशा दिली आहे. स्क्वेअर लेगला बॉल ट्रॅव्हल होतोय. चेस होणार नाही. पॉवर प्ले सुरू आहे आणि आहे तो अजून एक चौकार डावातील तिसरा. 4 4-15 मलिंगा सायल अगदी गोलंदाजी. हो टप्पा पडला. गद्दी उचली घेतली. हा बॉल नाही त्याचा फुल टॉस बॉल होता. फायदा घेतला निलेशने. आत्ताचा बॉल थोडासा बाउन्स होता. टप्पा पडल्यावरती चेंडू उडाला. सरळ रक्षकाचा हातामध्ये लांब ठेवायचा प्रयत्न सुरू आहे. गोलंदाज आपण बघतोय सुरेश. तोच प्रयत्न पुन्हा केलाय. इनसाइड आउट इनफिल्डचा वर्ण फटकाही चांगलाय. देऊनही जाईल 4 धावा. अजून एक चौकार येतोय. 4 धावा. संपन्न दुसरा 2 षटका अखेर. धावसंख्या फलकावरती 19. 2 चौकार निलेशच्या बॅटमधून. पहिल्या चौकार नंतर डॉट पुन्हा चौकार नंतर पुन्हा डॉट. कमबॅक अखेर गोलंदाजाने शेवटच्या बॉलवरती पुन्हा केलं. पहिल्या षटकाचा विचार केला धावा 6 होता. या षटकामध्ये एकूण 13 धावा आल्या. थोडंसं मागडं षटक राहिलं. या षटकामध्ये 3 चौकारही बघायला भेटले. गोलंदाज सुरेशचा थोडासा समाचार घेतला फलंदाज निलेश आणि हेमंतने. धावफलक 19 वरती पॉवर प्ले संपन्न. आता इथनं पॉवर प्ले विखुरलेला दिसेल. एकूण 5 फिल्डर आता 30 यार्ड सर्कलच्या बाहेर दिसतील. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा गोलंदाज नवनाथ. सेकंड स्पेल मध्ये आला. पहिल्या ओव्हरमध्ये ज्याने 7 धावा खर्च केला 2 विकेट घेतले तोच गोलंदाज. स्क्वेअर लॅग आता सज्ज असेल. मिड विकेट असेल. लॉंग ऑन लॉंग ऑफ. एक्स्ट्रा कव्हर उडवलाय बॉल. मिड विकेट पाहतोय. बॉल सीमा पार. पहिला षटकार. ट्विस्ट 21 स्कोरबोर्ड लॉस ऑफ 2 विकेट. 2 गडांचा मोबदल्यामध्ये 25 धावा. फटका इथेही चांगला आहे. फिल्डर आहे डीप लॅग स्क्वेअर लेग एक्स्ट्रा कव्हर मध्ये. एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न. कलेक्टिंग नाहीये. आता फेकी स्ट्राकेट एंडला आणि डायरेक्ट हिट झालाय. काय करताय तिथे. कोणती चुकी झाली. कॉल नव्हतं इथे एकमेकांमध्ये अगोदर. नंतर जो प्रयत्न केला तिथनं डायरेक्ट हिट सॅकेट एंडला नवनाथ सालुंकेने केलं. फलंदाज बाद होतोय. धक्का क्रमांक 3 26 वरती कोळेगावला. नवीन फलंदाज एंटर झाला. डावकुरा त्याचा फलंदाज संभाजी म्हात्रे. ऑलराऊंडर नेहमीच पहिल्या ओव्हरमध्ये पॉवर प्लेच बघतो. आता फलंदाजीसाठी आला 5व्या क्रमांकावरती. 3 गडी बाद झाले. हेमंत म्हात्रे खूप चांगली फटकेबाजी करतो. 2 चौकार 1 षटकार आला होता. घाई केली
दुसरी धाव घेण्यासाठी तिथनं त्याला परतावं लागलं. एका धाव्याला संघबाच्या मताने आपलं अकाउंट ओपन केलं. आपण एकने पुढे जायला फलकावरती बघतोय आपण एकूण 27 धावा 27. 3 गडी बाद 3 चेंडू झाल्या षटकातील. 27 वरती धावफलक आतापर्यंत कोळेगाव संघाचा हेमंत मात्राला गरज होती का दुसऱ्या धावेचे असा प्रश्नचिन्ह निर्माण झाला असेल. बॉल जरी सुटला असला तरी बॉल अगदी जवळ होता नवनाथ साळुंकेचा. तिथं डायरेक्ट हिट झालं परतला डगआउटला. आता दोन्ही फलंदाज वेगवेगळ्या स्टान्स आहेत. टप्पा पडला थोडासा खाली राहतोय बॉल. समर इन डिलिव्हरी निघून जातोय सरळ रक्षकाचा हातामध्ये. डॉट बॉल येतोय. कमबॅक खूप चांगला आता नवनाथ साळुंकेचा पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर विकेट रनआउटची नंतर सिंगल आणि आता डॉट बॉल. दोन्ही फलंदाज वेगवेगळ्या स्टान्स आहेत. एका बाजूला उजव्या हाताचा फलंदाज एका बाजूला डावखुर हाताचा मिड विकेटला जजमेंट प्रॉपर परतावा लागेल डगआउटला. अजून एक फलंदाज बाद होतोय. 27 वरती चौथा कोळेगाव संघाला. खेळाडू कक्षामध्ये निर्माण झालाय. खूप लवकर फलंदाज बाद झाले. विचार धाव संख्या दाखल एकूण 27 वरती चौथा धक्का बसला. संभाजी म्हात्रे जगन्नाथ म्हात्रे खेळपट्टीवरती. इथे अपील मध्ये उत्साह खूप आहे. स्पष्ट नकार पंचांचा षटक संपन्न. तिसरं 3 षटका अखेर धावसंख्या दाखलकावरती 27.00 सरासरीने 27 धावांवरती तब्बल 4 गडी बाद झाले. 4 गडी लवकर बाद झाले. फटके चांगले येत होते. हेमंतच्या बॅटमध्ये हेमंत परतला. चौकार आले होते. गरज होती का मोठ्या फटक्याची असा प्रश्नचिन्ह डगआउट मध्ये निर्माण करतायत. तोही परतला डगआउटला. 27 वरती धाव थांबलाय. 3 षटकांचा खेळ पाणी घेऊन जात जोपर्यंत होईल. आता रणनीती नसली जाईल. सामना पहिला सुरू आहे. स्पर्धा आपण एन्जॉय करतो. आयगाव दबी सापाट 40+ चषक 20-25 पर्व 2 दिवसीय क्रिकेट टुर्नामेंट. आज मकर संक्रांती. सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. तिलगुल घ्या गोड गोड बोला. महाराष्ट्राची परंपरा. सर्वांना खूप साऱ्या पुन्हा आता शुभेच्छा देतोय. मैदानावरती बोलतोय ड्रिंक्स तिथे सुरू आहे. आता रणनीती इथनं रचली जाईल. 2 फलंदाज मात्र एकमेकांसोबत संवाद साधतील. कितपत धावा येतील कितपत स्कोर बोर्ड आता हरला जाईल. 12 बॉलचा खेळ अजून शिल्लक आहे. 27 झाल्यात. बोलवा डिझा मास्टरकडे ऐकवा सुमधुर संगीत. सामना सुरू आहे. पहिला कोळेगाव विरोधात नावाल या 2 टीम मध्ये. टॉस जिंकला नावाल संघाने. आतापर्यंत गोलंदाजी करण्याचा निर्णय जो घेतला तो खरा ठरलाय. कारण की गोलंदाजी चांगली झाली 9 सरासरीने. धावा झाल्यात. पहिलाच बॉल वाईट येतोय. गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. नवीन गोलंदाज आपण बघतोय उत्तम. गोलंदाजी ट्रॅकवरती पहिलाच बॉल वाईट. खराब चेंडूने सुरुवात झाल्या षटकाची. 28 धावा दापलकावरती लागल्यात. पुढचा बॉल हो चांगला चेंडू होता. पायामध्ये अपील केलं आणि इथे मात्र
लेग बाईटचे धाव ऍड केले जाईल धावफलक अजून एकने पुढे सरकेल धावफलकावरती 29 धावा. दोन्ही फलंदाज वेगवेगळ्या स्टान्स आहेत म्हणजे जिथनं फिल्डिंग मध्ये वारंवार बदल. स्क्वेअर लेग इकडनं सजवायला जातं तेव्हा स्क्वेअर लेग पुन्हा एकदा उजव्या हाताचा फलंदाज आला आणि फटका मिड विकेट स्क्वेअर लेगचा मधोमध. हो आउटफील्ड खराब आहे. टप्पा पडला बॉल थांबलाय. दुसरीचा प्रयत्न चालवलाय. दुसरी धाव कंप्लीट होईल तोपर्यंत फेकी येण्याचा अगोदर 2 धावा कंप्लीट. 2 धावफलक अजून पुढे जाईल धावफलकावर. बघतो आपण एकूण 31-31. 2 बॉल झाले. चौथ्या षटकाचा खेळ सुरू. उत्तम गोलंदाज ट्रॅकवरती टप्पा पडला असं वाटलं बॉल उडून जाईल की काय पण थोड्याशा आउटफील्ड मैदानावरती खराब टप्पा पडल्यावरती बॉल आतमध्येच थांबला. शॉर्ट रन अप ने. ओ फटका इथे चांगला आहे. लॉंग ऑन जज करतोय. टिपलाय जाईल. संपलाय जगन्नाथ म्हात्रेचा खेळ. 31 वरती 5वा कोळेगावला. एकतीस वर 5वा गमावला. जवळपास अर्धा संघ ढगाउटला. फटका अगदी कुठे लागला जगन्नाथ पटेल सांगतायत. थोडस नाराज असतील कारण की षटकार माराचा चेंडू होता. रडारमध्ये चेंडू होता. अगदी बॉल कनेक्ट झाला बॅटचा थोडासा बाहेरचा बाजूला तो झेल झाला. फटका फसला. रणजित पाटील नवीन फलंदाज. हो चांगला बॉल होता. यॉर्कर लेनचा चेंडू होता. रनआउटची संधी. डायरेक्ट हिट झालं नाही. डायरेक्ट हिट झालं नाही. फलंदाज पोहोचला. एक धाव झाल्या कंप्लीट. फलंदाज बाद झाला. रनआउट संधीमध्ये अजून धक्का बसतोय. तू चल मी आया असं समीकरण आता कोळेगाव संघाचं स्कोर बोर्ड वरती लागलाय. जगन्नाथ मात्र बाद झाला त्याचा पाठोपाठ संभाजी मात्र सुद्धा परततोय. धक्का 6वा. अर्ध्याहून जास्त संघ आता कोळेगावचा डगआउटला. हार्दिक स्वागत आहे. गावदेवी सपाट 40+ चषक 20-25 या पर्वामध्ये सकाळच्या सत्रामध्ये मान्यवरांची उपस्थिती जिथे संजयजी कारभारी साहेब आमच्या मुख्य व्यासपीठावरती व्यासपीठाची शोभा वाढवण्यासाठी या सकाळच्या सत्रामध्ये मान्यवरांचं शुभागमन त्यांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. पुणस्थ आणि वलवात मैदानाकडे जिथे मात्र षटक क्रमांक 4 झाल्या. संपन्न धावा धावफलकावरती एकूण 35 वरती एकूण 6 गडी बाद झाले. कोळेगाव संघाचे 7व्या आणि 8व्या क्रमांकाचे फलंदाज एका बाजूला आपण बघतोय रजनीकांत म्हात्रे. त्यांच्यासोबतच मेघराजजी भंडारे साहेब सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचाही सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. गावदेवी सपाट 40+ चषक 20-25 या पर्वामध्ये पुढची मॅच
चिकनगर 40+ आणि वाडेकर 40+. कॅप्टन्स दोघांनी उपस्थित राहायचं टॉससाठी. आपण करू मुख्य व्यासपीठावरती टॉस बॉक्स मध्ये टॉस. गोलंदाज ट्रॅकवरती आला गोलंदाज बालकृष्ण पाटील. अखेरचा षटक शेवटच्या षटकामध्ये आला. सॅकेटला रजनीकांत म्हात्रे चांगला बॉल चप्पा पडल्यावरती आतमध्ये येतोय. कंप्लीट झाला. दुसरीचा प्रयत्न चालवला मिसफील्ड झाले. नॉन सॅकेट एंडवर आता सॅकेट एंडला फेकी आणि अपील चालवलंय. कधी काय घडतंय. फलंदाज बाद झालाय. दुसरी धाव करण्याच्या नादामध्ये धक्का क्रमांक 7वा 36 वरती कोळेगाव संघाला. नवीन फलंदाज मैदानावरती एंटर होतो गणेश संते. जवळपास विचार केला अर्ध्याहून जास्त. आता 7वा गडी बाद झाला. 9व्या क्रमांकाचा फलंदाज एंटर झाला खेळपट्टीवरती गणेश संते येतो. 9 सेकंडला विचार केला तर रणजित पाटील अजूनही दुसरी धाव घेण्याचा नंतर स्ट्राईक हवी होती ती म्हणजे आपण बघितली रजनीकांत म्हात्रेला. तर दरम्यान सूरज मडवी यांचं आगमन झालं. त्यांना विनंती आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हावा. चला टॉससाठी रिपोर्टिंग करायचं टीम मंगेश 11 वाडेकर आणि त्याच्या विरोधात आई गावदेवी चिकनगर हे दोन संघ दुसरा सामना खेळतील. त्या दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण रिपोर्टिंग करा. हो एक्झॅक्टली काय घडतं मैदानावरती. ते टप्पा पडल्यावरती बॉल शरीर रस्तीवरती आदळतो. त्याचबरोबर उंबाडे गावचे सतीशजी भोईर यांना सुद्धा विनंती आहे की आपण स्टेजवरती यावं. या आपण मंचावरती आपलं मनापासून स्वागत. थँक्यू. मी थोडीशी दुखापत रजनीकांत म्हात्रे यांना. फटका चांगला आहे स्वीपर कव्हरला. हो बॉल चाललाय सीमा पार. गणेश संतेचा बॅट बदने तो चौकार. फलकावरती आपण बघतोय गडी गमावले 7. गणेश संते आला पहिला डॉट खेळला नंतर चौकार येतोय. सुपर कव्हरला प्रोटेक्शन आहे पण त्याला बीच केलं चेस करू शकला नाही. चौकाराने 40 धावा. फटका इथेही चांगला आहे. टप्पा पडल्यावरती बॉल गडी लेगस्टिकच्या लेगस्टिक वरती होता. फटका तेवढाच चांगला. बॉल डीप स्क्वेअरला ट्रॅव्हल झाला. तोपर्यंत 2 धावा अजून कंप्लीट केल्या. इथं 2 धावा 42 वरती चेंडू झाले. या षटकातील एकूण 4. 2 बॉलचा खेळ अजून शिल्लक असेल. षटक क्रमांक सुरू आहे. शेवटचं स्लॉग ओव्हर त्या मध्ये आनामारणी करणं गरजेचं आहे. धावा येणं अनिवार्य कारण की धावा जर विचार केला 42 झाल्यात 50 धावा करावा लागतील. सो इथनं आतापर्यंत विचार जर केला तर 4 बॉल झाले 42 वर डाव थांबला. अजून एखादा मोठा फटका अनिवार्य. टप्पा पडला बॉल थोडासा बाउन्स बाहेर निघतोय. इन स्विंग आउट स्विंग दोन्ही मात्र टप्पा. गोलंदाज आपण बघतोय गोलंदाज ट्रॅकवरती बालकृष्णकडे व्हेरिएशन्स आहेत. गोलंदाजी खूप चांगली होते. कमबॅक आता केलं गोलंदाज बालकृष्ण. डॉट बॉल येतोय शेवटचा बॉल. हो चांगला चेंडू होता. टप्पा पडला थोडासा आतमध्ये राहतोय. मिड विकेटला डीप मध्ये ट्रॅव्हल होतोय. चेस करतोय मिसफील्ड बॅकअप येतोय. 2 कंप्लीट होत आहेत. तिसरीचा प्रयत्न नसणार आहे. गणेश संदे थोडस रनिंग मध्ये थोडस स्लो आहेत कारण की प्रत्येक वेळेस 2-2 धावा घेणं खूप कठीण असतं. 40 ओलांडल्यानंतर 2-2 3-3 4-4 धावा धावणं खूप कठीण असतं. पण 2 धावा कंप्लीट झाल्या. षटक संपन्न झालं. 5वा डाव थांबला पहिला. धावा फलकावरती लागले. एकूण 44. फायटिंग स्कोरच्या दिशेने वाटचाल तर केली होती कोळेगाव संघाने पण डाव 44 वर थांबला. 45 असेल इथनं लक्ष. येणाऱ्या 5 षटकामध्ये 30 बॉल मध्ये आता इथनं पाठलाग करायचा आहे नावाळी संघाला. आपण बघतो तो म्हणजेच 45चा खेळाचा डाव संपन्न झाला. चौकार जरूर बघायला भेटला. 2 दुहेरी बघायला भेटला गणेश संतेच्या बॅटमधनं. 44 वरती डाव आणि स्पर्धा आपण पुन्हा एकदा बघतोय. आई गावदेवी क्रिकेट संघ 40+ सापट आयोजित 40+ चषक उद्घाटनीय पहिला सामना.
त्यानंतर मी इन्व्हाइट करतोय सचिनजी पाटील आणि देवानंदजी भोईर. मी व्यासपीठावरती इन्व्हाइट करतोय. आपण हे असं नसतं ग्रहण करायचं. आपले सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. गावदेवी क्रिकेट संघ 40+ आयोजित सापाट चषक नेक्स्ट मॅच पुढची मॅच चिकनगर 40+ आणि वाडेकर 40+. जिथे उपस्थित चिकनगरचे संघनायक विक्रम दादा, आपलं खूप स्वागत तुमच्या मुख्य व्यासपीठावरती आणि कॉम्बॉक्स मध्ये. सो कॅप्टन आलेले आहेत. दोन्ही कॅप्टनला मी रिक्वेस्ट करतोय की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करूयात. कोळेगाव संघ एंटर झाला. गेलपट्टीवरती फिल्डिंग सजवून घ्यायची आणि फलंदाज आपण लवकरात लवकर पाठवायचं. करूयात आपण नाण्यापैकी आमच्या मुख्य व्यासपीठावरती प्रेझेंटेशन बॉक्स जिथे आपण बघतो आहे गावदेवी सापाट 40+ आयोजित 40+ चषक दिवस पहिला सेकंड मॅच नाण्यापैकी करतो वाडेकर 40+ आणि चिकनगर 40+. कॅप्टन्स मी रिक्वेस्ट करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं. संजयजी कारभारी साहेबांना मी विनंती करतो की आपण यायचं आमच्या टॉस बॉक्स मध्ये. आपल्या शुभ हस्ते आपण सेकंड मॅच नाण्यापैकी करूयात. आजच्या दिवसातील दुसरी मॅच दादांच्या शुभ हस्ते आपण करतोय टॉस. एका बाजूला वाडेकर, एका बाजूला चिकनगर. बेस्ट वर्सेस बेस्ट. दोन्ही संघ मात्र 40+ मध्ये खूप चांगले खेळ करतायत आणि आता करूयात दोन्ही संघांचा मधोमध आपण टॉस. सो चिकनगरने कॉल केला. टेल आणि टेल टॉस जिंकलाय. प्रथम डिसिजन फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. पहिली गोलंदाजी करायचं. आता कितपत धावापर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल. जेवढे कमीत कमी धावांवर रोखता येईल तेवढा प्रयत्न करू. असं कोणते गोलंदाज आहेत त्यांच्यावरती तुमचा खूप सारा विश्वास असेल. नाही, गोलंदाज तर सेमच आहे सर्व. काय विश्वास, आता जो चांगला खेळेल तोच. ओव्हरऑल स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल. टुर्नामेंट आपण एन्जॉय करतो आहे. गावदेवी सापाट चषक 40+ सपाट चषक आणि उंबारडे गावचं ऐतिहासिक ग्राउंड. या स्पर्धे याच मैदानावरती खूप सारा टुर्नामेंट आज पार पाडल्या जात आहे. जवळपास 2 महिन्यापासून या व्यासपीठावरती टुर्नामेंट सुरू आहेत. ओव्हरऑल स्पर्धेबद्दल आणि आयोजनाबद्दल काय म्हणणं. आयोजन तर खूपच छान आहे आणि ग्राउंड पण खूपच चांगलं आहे. थँक्यू सो मच. हे होते चिकनगरचं कॅप्टन. आता करायचे फलंदाजी. किती धावा करण्याचा प्रयत्न असेल. 55 ते 60 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल. हे होते वाडेकरचे कॅप्टन. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. मान्यवरांना मी रिक्वेस्ट करेन की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती बसायचं. आपले स्वागत. बोलवात मैदानाकडे पुन्हा सामना सुरू होतोय. कोळेगाव आणि नावाली. ओव्हर टू कॉम्बॉक्स जगदीश पाटील सर. प्रदीपजी पाटील साहेबांना रिक्वेस्ट करेन की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती यायचं. आपल्या शुभ हस्ते बालूजी पाटील यांचा शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावर केला जाईल. यायचे प्रदीपजी पाटील. आपल्या शुभ हस्ते बालू पाटील साहेबांना मी रिक्वेस्ट करतोय की आपला शुभ सन्मान आपल्या शुभ हस्ते पार केला जाईल. मान्यवरांचा शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती पार पाडला जातो. चला अनिलजी भोईर यांच्या शुभ हस्ते आपण बाळू पाटील साहेबांना मी रिक्वेस्ट करतोय की दादा यायचं. आपला सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. हा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती पार पाडला जातो. शॉल स्पर्धेचे आठवण मोमेंटो जो मोमेंट आपण बघतोय. श्रीशा 11 चषक सापाट रोहनजी पाटील यांच्या शुभ हस्ते आम्हाला मोमेंटो आलेत. पुष्पगुच्छ देऊन एक गोड मोमेंट देऊन स्पर्धेचे आठवण म्हणून हा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती पार पाडला जातोय. अनिल जेवोर यांच्या शुभ हस्ते बाळूजी पाटील यांचा सन्मान. यस ओव्हर टू कॉम्बॉक्स. बोला मैदानाकडे जगदीश पाटील सर.
थँक्यू सो मच ओमी. उपस्थितांचं सर्वांचं मनापासून स्वागत. आपण पाहता सापाट 40+ चषक ही स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये पहिला सामना जेथे गावदेव कोळेगाव आणि त्याच्या विरोधात जय गणेश विष्णू स्पोर्ट नावाली. टॉस जिंकल्यानंतर प्रथम फिल्डिंग केली आणि खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये 44 धावसंख्येवरती रोखलंय टीम कोळेगावला आणि 45चं टार्गेट घेऊन मैदानामध्ये उतरलाय. नवनाथ सालुंके आणि दिलीप पाटील ही सलामीची ओपनिंग प्लेअर जोडी गोलंदाज विजय मात्रेला पाहतोय. पहिल्या चेंडूवरती झेल सोडला गेलाय. दिलीप पाटीलचा एक धाव मिळाली आणि त्यानंतर नवनाथच्या बॅटमधून पहिला चौकार पाहायला मिळाला. ओ लेट कट केल्यात. चेंडू चाललाय बॅकफूट पॉइंटला. तेथे फिल्डिंग केलं जातं. एकेरी धाव मिळाली आहे. एकूण धावसंख्या 6. दिलीप पाटील पुन्हा एकदा एज लागतोय. चेंडू पाठीमागे. कीपर मात्र वारंवार चुक्या करत असताना 45चं टार्गेट आहे. नेक्स्ट मॅच वाडेघरच्या विरोधात चिकनगर. हे दोन अगदी जवळचे संघ, मात्र दोन बलवान बलिष्ठ संघ आज खेळतील एकमेकांच्या विरोधात या आई गावदेवी क्रीडांगण उंबाड्याच्या मैदानावरती. कट केलंय. एकेरी धाव घेण्याचा प्रयत्न. ओ थ्रो कुठे गेलाय आणि 1+1 2 धावा मिळाल्यात नावाली संघाला. चं टार्गेट घेऊन मैदानामध्ये फुल टॉस. असे दिलीप पाटील सोडणार नाही आहे. चेंडू चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हरला. गोईच्या वेगाने सीमा पार. दिलीप पाटीलच्या यांच्या बॅटमधून पहिला चौकार. मुख्य व्यासपीठावरती मी इन्व्हाइट करतोय संजयजी कारभारी साहेबांना की यायचं आपण दादा आपलाही सन्मान. कल्याण जिल्हा क्रीडा अध्यक्ष संजयजी कारभारी साहेबांचा शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये केला जाईल. उल्हासजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान पार पाडतोय. शाल त्यानंतर आपण बघतोय मोमेंटो पुष्पगुच्छ देऊन संजयजी कारभारी साहेबांचा शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर जिथे उपस्थित उल्हासजी पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान पार पाडला जातोय. आलेल्या मान्यवरांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत बोलवत. त्यानंतर अजून एक सन्मान आपण घेऊयात. मेघराजची भंडारी दादांना मी रिक्वेस्ट करतो की आपणही यायचं. आपलाही सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती पार पाडला जाईल. मोमेंटो पुष्पगुच्छ मायाची प्रेमाची उद्धार शॉल देऊन हा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती पार पाडला जाईल. अतिथी देवो भव महाराष्ट्राची परंपरा संस्कृती जपली जाते. प्रत्येक स्पर्धेमध्ये प्रत्येक टुर्नामेंटमध्ये प्रत्येक व्यासपीठावरती मान्यवरांचा शुभ सन्मान पार पाडला जातोय. न बोलवत आपण लगेच मैदानाकडे स्पोर्ट बॉक्स जगदीश पाटील सर. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या आणि दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. पहिला चेंडू डॉट आलाय. नवनाथला पाहतो. यावेळेस फुल्लेंचा बॉल होता. चेंडूला डीप इंड बकेट मध्ये खेळून काढला आणि त्याच्यावरती 2 धावा मिळत असताना यूट्यूबच्या माध्यमातून पाहतोय आपण SK एंटरटेनमेंट या वाहिनीवरती स्पर्धा सुरू आहे. सापाट 40+ चषक आणि आमचे नावाली गावचे एक सुप्रसिद्ध जुने जाणते कॉमेंटेटर कानाजी सालुंके सुद्धा मॅचचा आनंद घेतात. त्यांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. दुसरं पॉवर प्लेचं षटक. ओ यावेळेस उडवलाय. पुन्हा एकदा डीप एक्स्ट्रा कव्हरला. पहिल्या टप्प्यावरती बॉल उचललाय. सेकंडचा कॉल आहे. धाव मात्र घातक ठरली असती. थ्रो दुसऱ्या टप्प्याने आला. हेमंत मात्र थोडा आता शोल्डरचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे थ्रो करू शकले नाही आहेत. हे पाहिले 2 खेळाडूने आणि अगदी 2 धावा वेगाने घेत असताना पाहायला मिळालं.
हेमंत यानं पाहतोय दुसरे षटक प्रगतीपथावर 16 धावा स्कोरबोर्डवरती. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, लेग बिपरचा अपील केलाय, मात्र एकेरी धाव मिळत असताना त्या माहीत आहे 45चं टार्गेट लेग बायचा इशारा केला जातोय. 45चं टार्गेट आहे पहिल्या मॅचमध्ये कोळेगावच्या विरोधात खेळणारा संघ नावाली या दोन संघांना पाहतोय आपण. त्याच्यानंतर चिकनगर आणि वाडेकर असा सामना, त्यानंतर आडिवलीच्या विरोधात खेळेल तो उंबारली आणि चौथा सामना आज्या आणि मोठा गाव. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कट करत असताना चेंडू पुन्हा एकदा डीप एक्स्ट्रा कव्हरला आलाय, तोपर्यंत एकच धाव. गुड फिल्डिंग. एक धाव मिळत असताना आमची मॅनेजमेंट कमिटी पाहू शकता यावेळेस अशोकदादा पाटील त्यांच्या समवेत अनिल भोईर हे सुद्धा उपस्थित आहेत, त्याचबरोबर 40+ खेळाडू. ओ चेंडूला चांगला फटका, अप्रतिम फटका चांगला आहे. पहिल्या दुसऱ्या टप्प्यावरती चेंडू सीमा पार डीपिश कव्हरला मिळेल नवनाथ सालुंके यांच्या बॅटमधून. शानदार चार. संपलाय 22 धावा झाल्यात पॉवर प्ले मध्ये. नावाली संघ दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना उत्तरार्धामध्ये पाहतोय आपण. बॅटिंग करत असताना 22 धावा केल्यात. 45चं टार्गेट आहे मॅच मध्ये. पुन्हा एकदा विजय मात्रे गोलंदाजी मार्कवरती आल्यात. त्याने पहिलं षटक फेकलं होतं, अद्याप एकही यश मिळालं नाही. या पहिल्याच बॉलवरती दिलीप सारख्या आक्रमक फलंदाजाचा सोडलेला झेल. कारण कॅचेस पकडणं फार महत्वाचे असतात, मात्र अशा वेळेला नाहीये. 2 वेळेला झेल जीवनदान मिळालं या खेळाडूंना. त्यामुळे आता 22 धावा विदाउट लॉस. यावेळेस सरळ बॅटने अगदी फटका चांगला आहे. व्हॉट अ शॉट, सुपर लॉंग ऑफला षटकार. 6 धावा. लॉंग ऑफला अगदी पॉवरफुल बॅटिंग करत असताना पॉवर पॅक षटकार पाहायला मिळाला. पहिला षटकार पाहिला विजय मात्रे पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. तिसरं षटक क्षेत्ररक्षण पूर्णपणे विखुरलेला. पुन्हा एकदा चांगला फटका आहे. चेंडू लॉंग ऑनला येतोय. फिल्डर उपस्थित आहेत. एक धाव कंप्लीट. सेकंडचा कॉल आहे मात्र नाही आहे. लगेचच थ्रो केला जातोय. तोपर्यंत एकच धावसंख्येवरती समाधान व्यक्त करावं लागलंय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करत असताना पुन्हा एकदा रिव्हर्स खेळल्यात आणि ते चांगलं फिल्डिंग पाहायला मिळालं. एकेरी धाव मिळत असताना षटकारानंतर 2 सिंगल आल्या. 2 चेंडूवरती कमबॅक करण्याचा प्रयत्न राहील, मात्र टार्गेट पाहिलं तर 45 आहे. आता धावा झाल्यात त्या स्कोरबोर्डवरती 30 धावा झाल्यात. आता समीकरण 15 मध्ये 15 चेंडू 15 धावसंख्येची गरज आहे नावाली संघाला. ऑफ ड्राईव्ह फटका चांगला आहे. खेळाडू मात्र सर्कल मध्ये चांगला फिल्डिंग पाहिला आपण. झेल होता मात्र झेल अगदी समोर पडला पुढ्यामध्ये, त्यामुळे
थोडेसे पाठीमागे सरकले एक धाव मिळत असताना. पुन्हा एकदा लेट कट. यास यांना माहित आहे की एका सिंगल डबलने सामन्याला कधी काट नाही देण्याची क्षमता असेल, कारण आता बॉल टू रन इक्वेलेशन पहा मिळतं आपल्याला. 13 बॉल 13 धावसंख्येची गरज आहे. फुलटॉस कॅचिटचा कॉल, फलंदाज बाद. लॉंग ऑनला टिपलाय झेल, संपलाय तो दिलीप पाटीलचा खेळ. चांगला मोठा विकेट या मॅचची गोल्डन विकेट पाहायला मिळतो आपल्याला. चला 3 ओव्हरचा खेळ संपला. आता चेंडू शिल्लक आहेत ते 12 आणि करायच्या ते 13 धावा. नावाली संघाला 12 मध्ये 13 करायच्या. संभाजी म्हात्रे गोलंदाजी मार्कवरती एक अत्यंत नावाजलेला जुना जाणता गोलंदाज पाहायला मिळतोय. लेफ्ट अंडर गोलंदाज लेफ्टी पाहतोय आपण. बऱ्याच वेळा त्याची फिरकी प्रभावी ठरत असते. 12 मध्ये 13 करायचे. सुरेश पाटील आल्यात नॉन स्ट्रायकिंगला, वनडाऊनचा खेळाडू. फिल्डिंग प्लेसमेंट मध्ये पुन्हा एकदा बदल करत असताना चेंजेस. चला 12 मध्ये 13. पहिलाच बॉल ऑफ ड्राय. हो फिल्डिंग चांगली आहे. रनआउटचा धोका आणि रन आउट. फलंदाज बाद सुरेश पाटील अगदी वेगाने निघाले. काय फिल्डिंग केली आहे ते रजनीकांत म्हात्रे. सुपर फिल्डिंग. फलंदाज बाद. दुसरा धक्का नावाली टीमला. बॅटर चौकार पाहायला मिळतोय. 4 धावा.
त्यानंतर पाहतोय नवनाथ सालुंके यांच्या बॅटमधून शानदार चौकार आला. आता गरज आहे ती 10 चेंडू 9 धावसंख्येची. रिवर्स पुन्हा एकदा फटका चांगला वॉड शॉट लागोपाठचा दुसरा 4 चौकार. कठीण वाटत होता कारण लागोपाठ सुरेश पाटीलची सुद्धा विकेट रनआउटच्या स्वरूपामध्ये गेली आणि त्यानंतर मात्र थोडासा दबाव पाहायला मिळाला. त्या दबावातून नवनाथला माहित आहे कशा प्रकारे आपल्याला बाहेर पडायचं आहे. लागोपाठ 2 चौकार पुन्हा एकदा मॅचमध्ये वापसी करत असताना टीम नावाली संघ पुन्हा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस दांडी गुल फलंदाज बाद. 1 मोर विकेट डाऊन. तर फार मोठा धक्का लागलाय नवनाथ सालुंके यांच्या स्वरूपात. मात्र सामना सोपा करून दिलाय. जाता जाता नवीन बॅटर कैलास मुकादम यांना पाहतोय मैदानावरती. आता चेंडू शिल्लक आहेत ते 8 मध्ये करायचे आहेत 5. लागोपाठ 2 चौकार आले. पुन्हा एकदा सामन्याला वळण मिळत असताना नाबाली संघाच्या बाजूने मात्र जिथे नवनाथची विकेट मिळाली आणि पुन्हा एकदा कमबॅक करेल का जय गावदेव कोळेगाव संघ. पुन्हा एकदा ऑफड्राय डीपेक्षा कव्हरला खेळाडू उपस्थित आहेत. पहिल्या टप्प्यावरती बॉल उचललाय. 1च धाव. थोडासा दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. आता 7 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज आहे. नेक्स्ट मॅच चिकनगरच्या विरोधात वाडेगर. 2 संघ खेळताना पाहायला मिळतील. टॉस झालाय सामन्याचा. चौरंग या ठिकाणी पुन्हा एकदा गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर वेगाने आल्यात. दुसरी धावेचा प्रयत्न. कैलास मुकादम धावतात आणि 2 धावा आहेत ते मात्र पूर्ण करत असताना पाहायला मिळाला. अतिशय वेगाने धावले. त्याने पाहिलं की चेंडू आता येतो आपल्याकडे. हे पाहता मात्र वेगाने धाव एकवटली आणि षटकाची झाली आहे सांगता. आता 6 चेंडू आणि करायच्यात फक्त 2 धावा टीम नावाली संघाला. आताच 2 दिवसापूर्वी CPL चिकनगर प्रीमियर लीग अत्यंत चांगली खूप मजा आली या चिकनगर प्रीमियर लीग मध्ये.
कारण तो जेव्हा गावच्या मॅचेस असतात ना एक वेगळाच अनुभव असतो आणि वेगळी मजा असते तिथे. सर्वांनी मात्र ते एन्जॉय केलंय. जगन्नाथ मात्रे आल्यात गोलंदाजी मार्कवरती. 6 मध्ये 2 करायचे आहेत. पहिलाच बॉल डॉट. आउटसाइड ऑफ स्टंप. चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय आणि या खेळपट्टीवरती बऱ्याच गोलंदाजांचं वर्चस्व राहिलंय. खास करून सातत्याने जेव्हा जय मसोबा 40 प्लस उंबाडे संघ खेळत राजू भोईर ह्या गोलंदाजाने सर्वांना परेशान केलंय. पाहिलं त्यानं सातत्याने. उद्या तो संघ सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल खेळताना, कारण ते चेंडू कधी खाली राहतात हे सांगणं फार कठीण असतो. आणि तसेच काही. पहिला चेंडू डॉट. 5 मध्ये 2. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा धावबाची संधी. काय घडलंय? कीपरने केलेली चूक आता त्यांच्या पत्त्यावरती पडेल, कारण कैलास सारख्या फलंदाजाला बाद करण्याची संधी होती. संधीचं सोनं करू शकले नाही आहेत. खूप चांगली गोलंदाजी जगन्नाथ मात्रे यांना पाहतोय. 2 चेंडू डॉट आणि विकेट मिळाली असती, मात्र नाही. आता 4 मध्ये 1. एस्टनच्या मागे हिरामन मात्रे होते. चूक केली आहे मी म्हणेन. मॅच मध्ये पूर्णपणे वापसी करण्याची हीच संधी होती कोळेगाव टीमला, मात्र एखादी चूक आपल्याला नेहमीच नुकसानदायक ठरत असते. हे जर पाहिलं आपण ना तर खरोखर तसंच पाहायला मिळालं. चला आता एका धावेची गरज आहे. 4 मध्ये 1 बनवायची आहे. फिल्डिंग प्लेसमेंट अगदी सर्कल मध्ये. उडवला चेंडूला. चौरंग पाटील यांच्या बॅटमधून हा विजयाचा चौकार येत असताना पाहायला मिळतो आपल्याला. विजय ठरला. जय गणेश विष्णू स्पोर्ट नावाई संघ. हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम जय गावदेव कोळेगाव.